वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी विवेकानंद टेंभुकर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा.
पवित्र सोहळे एक तीच भूमंडळे ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव तीच भाग्यवंते सरती पुरती धनविते त्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव तुका म्हणे देवा त्यांची केल्या किंवा केली पावे सेवा ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव पांडुरंगा करो प्रथम प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुकाजयांचे केली या स्मरण
होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता कायमा जीवानी मानेल संतासी रंगव चित्तासी आपुलिया मा जीवानी तुझे वर्णे गुणनाम ऐसे ते हे प्रेम काही कळा संपादे ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो ये न समाधिराजा वैराग्यवंतम सुविचार युक्तम नमामि जोगम शिरसागरंतम मस्तक हे पायावर मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या माझ्या वडिलांची विराशिका देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा उपवास पारणी राखीला दारवंटा केला भोगवटा आम्हाला घेऊ वंश परंपरा दास मी अंकित तुका मुकली ताला पुन्हा पवित्र सोहळी एक तीच भूमंडळी यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव प्रस्तुत कीर्तन रूपी सेवे करता घेतलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा मार्मिक असा अभंग आहे. अभंगावर चिंतन करत असताना ज्या निमित्ताने ही माझ्याकडे आलेली सेवा आहे वैकुंठवासी परमपूज्य वंदनीय बेवाजी वाट टेंबूकर यांच्या या उटीच्या निमित्तानं ही माझ्याकडे आलेली सेवा आहे. तुका म्हणे मध्ये न घडता सेवा पूर्व पुणे ठेवा उडवला. आमच्या एक वारकरी फडकरीमध्ये पद्धत आहे की कीर्तनाला किती लोक आहेत किती समाज आहे याला किंमत नाही, परंपरा टिकवली का याला किंमत आहे. या दृष्टिकोनातून आज आपण सर्व जे पाईक आहेत ते वैकुंठवासी श्री गुरु देवकर महाराजांचे पाईप आहेत. जगद्गुरु तुकोबरायच्या कीर्तनाला 14 टाळकरी होते, आपल्याला 7 आहेत, म्हणजे आपला अधिकार तुकोबरा एवढा नाही. या दृष्टिकोनातून या चिंतन सेवा करताना तुका म्हणे मध्ये न घडता सेवा पूर्व पुण्य ठेवा उडवला अभंगाचा भाव प्रगट करत असताना तुकोबरा या अभंगामध्ये पवित्र हा शब्द आलाय. आमचे वैकुंठवासी गुरुवर्य घोलेबा म्हणायचे बरं का. पवित्र कोण, सोहळा कोण, त्याचं चिंतन करत असताना महाराजांनी 2-3 प्रकारचा भाव प्रगट केला. जगद्गुरु तुकोबरायला प्रश्न विचारला, म्हणले महाराज या भूतलावर पवित्र आणि सोहळ कोण आहे? त्यावेळेला तुकोबराय त्याचं उत्तर देत असताना सांगतात पवित्र आणि सोहळे जर कोण असतील तर फक्त एक संत महात्मे एक तीच भूमंडळी. पण महाराज त्यांना काय आवडतं? आवडतं म्हटल्यानंतर तुकोबराय सांगतात ज्यांना एका देवाच्या व्यतिरिक्त दुसरं काही आवडत नाही, ज्यांचा आवडता देव. देवावर काय आहे तर तुकोबराय म्हणतात त्यांचं प्रेमही आहे आणि त्यांचा भाव आहे अखंडित प्रेम भाव. मग या जगामध्ये भाग्यवंत कोण आहेत? तुकोबराय 3ऱ्या प्रमाणामध्ये सांगितलं तीच भाग्यवंते सरती पुरती धन विते. त्यांचं सरत आहे पुरतही आहे. आमचे वैकुंठवासी गुरुवर्य गुलेबा म्हणायचे यांच्या जीवनामध्ये सरतही नाही पुरतही नाही नवे नवे उरतही नाही. या प्रकाराने संत महात्म्यामध्ये सरत आहे पुरत आहे आणि उरतही आहे. तीच भाग्यवंते सरती पुरती धन विते. मग महाराज आम्ही सेवा करताना संताची करू का देवाची? तुकोबराय म्हणतात देवाची केली तर संताकडे जाते, संत महात्म्याची सेवा केली तर देवाकडे जाते. तुका म्हणे देवा त्यांची केल्या किंवा केली पावे सेवा ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव. या अभंगाचं तात्पर्य विठ्ठला विठ्ठला. अभंगाचा 1-2-3 प्रकारचा भाव आहे. काही गोष्टी असणाऱ्या वस्तू आहेत पवित्र आहेत, काही असणाऱ्या अपवित्र आहेत, काही असणाऱ्या पवित्रातल्या पवित्र आहेत, काही असणाऱ्या जिवंतपणी पवित्र आहेत पण मेल्यानंतर मात्र अपवित्र आहेत. एक 4 मुद्दे सांगतो म्हणजे लक्षात येईल. काही असणारे पदार्थ आहेत ते गोड आहेत पण पवित्र नाहीत, काही पदार्थ गोड आहेत अपवित्र आहेत पण मात्र गोड आहेत. आपण जर विचार केला तर काही जिवंतपणी पवित्र आहेत पण मेल्यानंतर मात्र अपवित्र आहेत, काही जिवंतपणी अपवित्र आहेत पण मेल्यानंतर मात्र पवित्र आहेत. याचे 4 मुद्दे सांगतो बघा. आपण जर विचार केला तर गाईचं गोमूत्र हे पवित्र आहे पण गोड मात्र नाही. गाईचं गोमूत्र हे पवित्र आहे पण गोड मात्र नाही. माफी मागून सांगतो हॉटेलमध्ये केलेली जिलेबी गोड आहे पण पवित्र मात्र नाही. याचा अर्थ असा आहे ती कशा प्रकाराने केलेली हे माहिती नाही.
या दृष्टिकोनातून महाराज सांगतात ती गोड आहे पण पवित्र नाही. पण गाईचं दूध मात्र गोडही आहे आणि पवित्र आहे. ज्ञानोबा पाहे पा दूध पवित्र आणि गोड पाशी त्वचेची पदराड परी ते अविरुनी गोचिड अशुद्ध काय निघते. ते पवित्रही आहे आणि गोडही आहे. आता इकडे हे मुद्दे झाले. आता इकडे मुद्दा पहा. काही जिवंतपणे पवित्र आहेत पण मेल्यानंतर मात्र अपवित्र आहेत. काही मेल्यानंतर अपवित्र आहेत पण जिवंतपणे मात्र पवित्र आहेत. आणि काही जिवंतपणेही अपवित्र आहेत आणि मेल्यानंतरही अपवित्र आहेत. आणि काही जिवंतपणेही पवित्र आहेत आणि गेल्यानंतर त्यांची स्मृती सुद्धा त्या ठिकाणी पवित्र राहते. कावळा आपण जर विचार जर केला तर जिवंतपण हे अपवित्र आहे आणि मेल्यानंतर हे अपवित्र आहे. त्याच्या पुढे जर पाहिलं तर गाय जिवंतपणे पवित्र आहे पण मेल्यानंतर अपवित्र आहे. बरोबर. त्याच्या पुढे जर पाहिलं तर काही आपण जर वस्तू पाहिल्या तर त्या जिवंतपणेही पवित्र आहेत आणि गेल्यानंतरही पवित्र आहेत. नव्हे नव्हे महाराज म्हणतात तो संत महात्मा ज्या कुळामध्ये ज्या देशामध्ये ज्या ठिकाणी जन्माला येतो ते सुद्धा कुळ पवित्र. विठाला पवित्र ते कुळ ते कुळ पावन तो देश जे ते हरीचे दास जन्म घेते. मग त्यांचं काय काय पवित्र आहे. एक दोन मुद्दे सांगतो ना अभंगाला मी सुरुवात करतो. महाराज त्या ठिकाणी सांगतात पवित्र पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ. या प्रकारानं संत महात्म्याचं जीवन आहे ते जिवंतपणेही पवित्र आहेत आणि मेल्यानंतर त्यांची असणारी स्मृती त्या ठिकाणी पवित्र आहे. इथून जर पाहिलं एक अभंगाचा मुद्दा सांगत असताना शरीर पवित्र का अपवित्र असं विचारल्यानंतर एका नाटाच्या अभंगामध्ये भाऊ सांगितलेले शरीर त्याच अभंगामध्ये पवित्र म्हणून सांगतात आणि त्याच अभंगामध्ये अपवित्र म्हणून सांगतात. महाराजांनी त्या ठिकाणी वर्णन करत असताना शरीर रोगाचे भांडार शरीर दुर्गंधीचे थार नाही अपवित्र इथं या नाही अपवित्र शरीर आहे. शरीर अपवित्र ही गोष्ट खरी आहे. मग त्याला जर पवित्र करायचं असेल तर काय करावं लागेल. त्याच्याकरता आमच्या ज्ञानोबाराने उदाहरण दिलं. ज्ञानोबाराय म्हणतात अरे शरीर अपवित्र जरी असेल गोलेबांची आठवण म्हणून सांगतो. त्याने म्हणायचं बुवा हे शरीर अपवित्र आहे आणि शरीर पवित्र आहे का. भगवंत जर या शरीराच्या योगाने विषय केला तर शरीर पवित्र आहे आणि या शरीराच्या योगाने विषय भोगले तर शरीर अपवित्र आहे. विठाला हरिपाठ कीर्ती जरी गाय हरिपाठ कीर्ती पवित्र की होया देह त्याचा पवित्र की होया देह त्याचा पवित्र की होया देह त्याचा पवित्र की होया देह त्याचा
कीर्ती मुखे जरी गाय पवित्रची होय देह त्याचा. वारकरी संप्रदायातल्या चाली जिथून त्याचा उगम झाला जवळजवळ वैकुंठ असे परमपूज्य अण्णा. हा आता काय प्रमाणाच्या चाली म्हणत असताना तर इथं म्हणायला जड जातं, बाहेर म्हणायला थोडं सोपं जातं. आता बऱ्याच वेळेला काल तुम्ही आज 6 वाजता कीर्तन बघा, एका संघटनेचा पदाधिकारी ते काय म्हणलं माहिती का चाल म्हणताना, ए रूप पाहता लोचनी ए तो हा विठ्ठल बरवा. संत महात्म्याच्या माणसं गेले, वैकुंठवासी अण्णा गेले, आदरणीय लबडे भाऊ गेले. त्यांना एखादा शब्द एखादा रस्वानी दीर्घ जरी चुकला तर यांना सण होत नव्हतं. आणि मंडळी वारकरी संप्रदायामध्ये फडकरी मोठे का म्हणायचे, यांनी परंपरा टिकवली म्हणून मोठी, ही लक्षात घ्या. काय असतं वारकरी संप्रदायामध्ये ह्या ज्या गोष्टी आहेत, चाल कशी म्हणावी, कोणत्या प्रमाणाला कोणतं, काही प्रमाणाला द्रुपदच नाही, बरोबर आहे ना. काही प्रमाणाला द्रुपद आहे पण पहिले श्री गुरु सारी काष्टा पाटीरा कायला द्रुपद हे पहिले. पण बऱ्याच वेळा लोक म्हणतात की राजा याची कांता काय भीक मागावी, यांना भीक मागायची वेळ आली पण त्याचं द्रुपद काढा नाही. परत असे जर संत महात्म्याच्या एखाद्या प्रमाणामध्ये, एखाद्या द्रुपदामध्ये, एखाद्या रस्वदीर्घामध्ये जर चूक केली तर त्याचं पाप लागल्याशिवाय राहत नाही, हे लक्षात घ्या. आपण प्रमाण म्हणत असताना ते म्हणावं लागतात. आता माफी मागून सांगतो भाऊ, माझा अधिकार नाही, तुम्ही माझ्यापेक्षा सर्व जुनी मंडळी, सेवेदारी मंडळी. मला सांगा, बऱ्याच वेळा अभंग म्हणताना बघा, पाहे प्रसादाची वाट घ्यावे घ्यावे, बोला ना पुढं, पाहे प्रसादाची वाट घ्यावे धुवून या ताट असं म्हणतात बरं का. ते जेवून जाईन तुमचे झाले भोजन. आता जेवल्यावर ताट घेऊन कशाला मारायला जाईल सांगा मला सांगा. पण याचा अर्थ असा, हे प्रमाण आपण ऐकून म्हणतो त्याच्यामुळे घात होतो. मग काय करावं लागतं, शेष सेवनी या दृष्टिकोनातून हे सगळे प्रमाण आपण पाहायला लागतात. दुसरं एक प्रमाण आहे बघा, राहू आता हेचे ध्यान डोळा मन, पुढे दुसरं प्रमाण तिथं प्रमाण असते बरं का. तुम्ही गात्यामध्ये बघा, आपल्यापेक्षा जुनी मंडळी तुम्ही, कोंड कोंडुनी शब्द आहे, बरोबर भाऊ, कोंड कोंडुनी. पण बरेच लोक कोंडू कोंडुनी म्हणतात बरं का, ती चूक आहे. आपण काय करावं लागतं, ते प्रमाण अगोदर बघावं लागतं. कोंड कोंडुनी हा शब्द आहे तिथं. हे तसं मी कुठून बाजूला गेलो, महाराज त्या ठिकाणी म्हणतात, हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्रची होय देह त्याचा. ज्ञानोबराय म्हणतात पवित्रची होय देह त्याचा. ही गोष्ट खरी हो, पण कोणाचा, पुरुषाचा होईल, पण स्त्रीचा. नाथ महाराजांनी उत्तर दिलं, न रातवा नारी हो का दुराचारी, मुखी गाता हरी पवित्र तो. महाराज म्हणतात, अरे स्त्री असू द्या अथवा पुरुष असू द्या, देवाचं नामस्मरण केलं की पवित्र झाल्याशिवाय राहणार नाही. मग या प्रकारानं महाराजांना विचारलं, महाराज पवित्र आणि सोवळा जर कोण असेल तर या भूतलावर फक्त एक संत महात्मे. हे महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. एक तीच भूमंडळी. महाराज म्हणतात पवित्र. एक आपल्यापेक्षा जुनी मंडळी वैकुंठवासी गुरुवारी भोलेबा, एक पवित्र शब्द आला की एक सांगायचे. पवित्र कोणाला म्हणायचं, अपवित्राला पवित्र करून ज्याचं पावित्र्य आबाधित राहतं त्याला म्हणायचं पवित्र.
हां एक उदाहरण द्यायची त्यांनी. ज्यावेळेला पुंडलिकराय बसलेले 3 स्त्रिया जाताना दिसल्या आणि दिसल्याबरोबर त्यांचं मलिन शरीर झालेलं, अस्वच्छ, अपवित्र, घाण झालेलं शरीर ज्यावेळेला त्या स्त्रिया जाताना पुंडलिकरायानं पाहिल्या आणि पाहिल्याबरोबर जाताना मलिन झालेलं शरीर पण परत येताना मात्र ते शरीर त्या ठिकाणी स्वच्छ, पवित्र, निर्मळ झालेलं पाहिल्याबरोबर त्यांना विचारलं, तुम्ही कोण? त्याने सांगितलं, जगामध्ये महान असणाऱ्या 3 नद्या गंगा, यमुना आणि सरस्वती इकडे कुठे गेल्या होत्या? त्याने सांगितलं, कुकुट मुनीचा आश्रम आहे, त्यांचं दर्शन घेण्याकरता आम्ही गेलो होतो. कशा करता? त्यावेळेला त्यांनी सांगितलं, गंगा, यमुना, सरस्वती आम्ही 3 नदी आहेत. काही पापी लोक येतात आणि आल्यानंतर आमच्यामध्ये स्नान करतात. स्नान केल्यानंतर त्यांचं पाप जातं, बरोबर, पाप जातं, पण आम्हाला ते पाप लागतं. लागल्यानंतर मग आम्हाला जर पवित्र व्हायचं असेल तर मग आम्ही काय करतो? अशा कुकुट मुनीचं दर्शन घेण्याकरता आम्ही तिकडे जातो. आता काय झालं, एक माफी मागून सांगतो, माझा अधिकार नाही. तीर्थक्षेत्राच्या बाहेर राहिल्यानंतर केलेलं पाप पंढरपूरमध्ये चंद्रभागेमध्ये स्नान केल्यानंतर ते पाप जातं, पण पंढरपूरमध्ये राहून केलेलं पाप मात्र तीर्थाच्या बापाला जात नाही, लक्षात घ्या. अन्य क्षेत्रे कृतम पापम तीर्थक्षेत्री विनश्यती, तीर्थक्षेत्रे कृतम पापम वज्रलेपो भविष्यती. इथं केलेलं पाप मात्र जात नाही. मनसंकल्पाची पापे न जाते तीर्थाची पापे. मग या प्रकारानं मग त्यांना विचारलं, मग काय होतं? म्हणले, आम्ही त्या ठिकाणी कुकुट मुनीचं दर्शन घेतलं की आमचं कायिक, वाचिक, मानसिक हे पाप जातं, आमचा अपवित्रपणा जातो आणि आम्हाला पावित्र्य येतं. इथे या अभंगावर पवित्रपणा येतो. आता मला सांगा, त्यांचं दर्शन घेतलं, यांचं अपवित्रपणा गेला, पवित्रपणा आला, पण त्यांना अपवित्रपणा आला का? नाही, ते सुद्धा पवित्र राहिले. याला म्हणतात अपवित्राला पवित्र करून ज्याचं पावित्र्य अबाधित राहतं त्याला म्हणायचं पवित्र. पवित्र सोवळी महाराज म्हणतात. सोहळा म्हणजे काय? महाराज 2 प्रकार सांगतात. एक शास्त्रामध्ये भाव आलेला आहे, 2 प्रकार आहेत. एक असणारा महाराज म्हणतात जाणीव अवस्था आणि दुसरी नेणीव अवस्था. महाराज म्हणतात, नाही त्या विठाळ अखंड सोहळा उपाधी वेगळा जाणीवेच्या. ज्ञानोबरा उत्तर देतात, जाणीव नेणीव भगवंती नाही, हरे उच्चारणे पाहे मोक्ष दादा. याच्याकरता एक उदाहरण देतो, वेळ कमी आहे, उदाहरण देतो म्हणजे आपल्या लक्षात येईल. जाणीव आणि नेणीव वारकरी संप्रदायामध्ये दोन्ही अवस्था टाकाव्या लागतात. महाराज म्हणतात, अज्ञान घालवायचं, ज्ञान प्राप्त करून घ्यायचं, पण ज्ञानाची अवस्था प्राप्त झाल्यानंतर ज्ञानाचा अभिमान धारण करायचा नाही. ज्ञान गिळोनी गावा. हे जरा तुम्हाला जड चालले, आता जरा खाली येऊन सांगतो म्हणजे लक्षात येईल. मला सांगा, आपण शेतात निघालो, शेतात निघाल्याबरोबर आपल्या पायात काटा रुतला, टोचला, आणि टोचल्यानंतर आपण काय करतो? आपल्याजवळ काही सुई नसते, काही नसतं, मग आपण काय करतो? लगेच दुसरा काटा घेतो आणि पायातला काटा काढतो. याला म्हणायचं काट्यानं काटा, याला म्हणायचं काट्यानं काटा काढणं. मग काय करतो? पायातला काटा काढला दुसऱ्या काट्यानं, मग त्याचा उपकार आहे म्हणून त्याला खिशात ठेवतो का आपण? मग काय करतो? पायातला काढलेला काटाही टाकून द्यायचा आणि ज्यानं काटा काढला त्यालाही टाकून द्यायचा. म्हणजे एक लक्षात घ्या, जाणीव अवस्थाही टाकून द्यायची, नेणीव अवस्थाही टाकून द्यायची, सोळ व्हायचं. विठ्ठला विठ्ठला. आता हे नाही लक्षात आलं तर बुवांची आठवण म्हणून एक उदाहरण देतो म्हणजे लक्षात येईल तुम्हाला. काय असतं, जेवढ्या काही जुन्या मंडळीची आठवणी सांगता येईल, सहजासहजी त्यांचं नाव तरी आपल्या वाचेत येईल ना, या दृष्टिकोनातून एक आठवण सांगतो. एक व्यक्ती होती, त्यानं 40 वर्ष लग्न केलं नाही. बुवा असं सांगायचं बरं का, 40 वर्ष लग्न केलं नाही. मग लोक म्हणायचे, लोक परमार्थ करण्याकरता जास्त अट्टास करत नाहीत, पण लग्न करण्याकरता लोक लय अट्टास करतात. त्याला म्हणले, अरे बा 40 वर्ष झालं लग्न करा, तर तरी 2 वर्ष विचार केला, किती झाले? 42 वर्ष झाली. 42व्या वर्षी लग्न केलं. लग्न केल्यानंतर ती पत्नी घरात आली, पण तिला येत होती बंगाली विद्या. विद्या येत असल्यानंतर ती घरात आल्याबरोबर 10-15 दिवस झालो. मित्र म्हणला, अरे लग्न झालं म्हणला, आणि तुझं शरीर अशक्त कसं काय व्हायला लागलं? ती म्हणला, काय सांगू बाबा, या संसारामध्ये दुःख आहे हे मला माहिती होतं, पण पुन्हा अजून दुःखात दुःख आलं. काय झालं? हे लग्न केलं आणि ती पत्नी प्रत्येक वेळेला मला दम भरते, मी तुम्हाला कुत्रच करीन, मी तुम्हाला मांजरच करीन, कारण तिला बंगाली विद्या येत होती ना. असं म्हटल्यानंतर त्या मित्रानं दुःख प्रगट केलं. एक लक्षात घ्या मंडळी, आपलं दुःख कुठंतरी माणसानं प्रगट करावं. दुःख जर प्रगट केलं तर त्याचा भार हलका झाल्याशिवाय राहत नाही, कुठं घेऊ ना, परंतु प्रगट केलं पाहिजे. मग त्यानं सांगितलं, असं कर, ही अशी आहे ना, आता दुसरी एक स्त्री हिच्यापेक्षा जास्त विद्या येते, तिच्याबरोबर लग्न करू म्हटल्यानंतर तिच्यावर लग्न केलं. आता मुद्दा अभंगावर यायचं, मी तुम्हाला वेळ घालवण्याकरता किंवा काहीतरी फापट पाचरा सांगत नाही. तिच्यावर लग्न केलं. तिनं सांगितलं, मी काय करेन माहिती का, तुम्हाला तांदूळ देईल. तांदूळ दिल्यानंतर काय करायचे, तांदूळ दोघीच्या अंगावर टाकायचे. एक होईल काळे घार आणि एक होईल पांढरे घार. आमच्या दोघीच्या अंगावर टाकायचे. थोडे तांदूळ त्याचे ते शिल्लक ठेवायचे. पण त्याचा मुद्दा पुढे सांगतो.
दोघी एक होईल काळीगार, एक होईल पांढरीगार. भोलेभाऊ म्हणायचे त्यावेळेपासूनच प्रपंचामध्ये शब्द निर्माण झाला, तुझं काळं पांढर कर. बरोबर आहे ना. एक काळीगार आणि एक पांढरीगार झाल्यानंतर मग त्याने सांगितलं तिला काय करायचं, काठीनं मारून टाकायचं. मी पांढरीगार झाली की माझ्या अंगावर तांदूळ टाकायचे, पुन्हा मी जशाला तशी पहिली स्त्री होईल म्हटल्यानंतर परिस्थिती अशी झाली, दोघीच्या अंगावर तांदूळ टाकले. एक झाली काळी घार आणि एक झाली पांढरी घार. काळीला मारलं आणि पांढरीच्या अंगावर तांदूळ थोडेसे राहिलेले टाकणार आणि स्त्री करणार, निर्माण करणार. तितक्यात त्यावेळेला मित्र आला, ती म्हणला काय करतो. ती म्हणला आता हिला मारली आणि हिच्या अंगावर थोडे राहिलेले तांदूळ टाकले की हे पुन्हा परत स्त्री होईल. असं म्हणल्याबरोबर त्यानं सांगितलं, ही येड्या, ती तुला कुत्र मांजर तर करत होती, ही तुला डुक्कर केल्याशिवाय सोडणार नाही. तिला जसं मारलं तसं तिला सुद्धा मारून टाक. आता इथं या अभंगावर काय झालं, जशी काळी घार घातक आहे तशी पांढरी घार सुद्धा घातकच आहे. तशी जाणीव अवस्था जशी घातक आहे तशी नेणीव अवस्था घातक आहे. ह्या दोन्ही अवस्था टाकणं म्हणजे सोहळं होणं, पवित्र सोहळी. पुढे महाराज म्हणतात एक वारकरी संप्रदायामध्ये एकाला फार मोठी किंमत आहे. आता एक 2-3 प्रमाण सरळ देतो. एक धरीला चित्ती आम्ही रुक्माईचा, एक विध आम्ही न धरू पालट, एक गावे आम्ही विठोबाचे नाम. एक शब्द त्या ठिकाणी आला. एक गायी अनेक रंगाच्या असू द्या, तांबड्या असू द्या, पांढऱ्या असू द्या, काळ्या असू द्या, पण दुधाचा रंग मात्र पांढरा एकच. सोन्याचे अलंकार किती असू द्या पण सोनं मात्र एकच. पाणी वेगवेगळ्या प्रकारचं असू द्या पण त्याचा रंग मात्र एकच. हे जसं महाराज त्या ठिकाणी सांगतात, जगामध्ये कार्यरूपानं अनेक देव असतील पण कारण रूपानं मात्र एकच देव आहे. महाराज त्या ठिकाणी सांगतात, एक विध आम्ही न धरू पालट, नसंडू हे वाट सापडली. या प्रकारानं एक शब्द आला की जगद्गुरु तुकोबारा त्या ठिकाणी सांगतात, मग काय करा, एक तीच भूमंडळी. या भूतलावर जर कोण असतील तर महाराज म्हणतात पवित्र आणि सोहळे कोण, तर एक तीच भूमंडळी. चकारात्मक सांगतात तीच या प्रकारानं. कारण व्यावृत्ती केली जाते. बघा काय होतं आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेला महाभारतामध्ये विद्या दिली कौरवाला आणि पांडवाला, दिल्यानंतर काय झालं, कोणाला विचारलं तुला काय दिसते, कोणी म्हणू लागला मला चोच दिसते, कोणाला विचारलं तर कोणी म्हणले मला त्याचे पंख दिसतात, कोणाला विचारलं तर पाय दिसतात. प्रत्येकाला विचारलं तर वेगवेगळे उत्तर आले. अर्जुनाला विचारलं तुला काय दिसते, म्हणले फक्त मला एक डोळा दिसतोय, दुसरं काही दिसत नाही. माणसाला लक्ष बरोबर त्या ठिकाणी दिसलं पाहिजे. तसं महाराज म्हणतात एक तीच भूमंडळी. मग महाराज असे जे संत महात्मे, जे पवित्र आहेत, जे सोहळे आहेत, त्यांना काय आवडतं. तुकोबाराय म्हणतात कोणाची आवड काय मला माहिती नाही पण संत महात्म्याला मात्र एकच आवडतं, विठ्ठला विठ्ठला. आवडता देव, ज्यांचा आवडता देव, अखंडित प्रेम
ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव, इथं महत्वाचा शब्द आहे, ज्यांचा आवडता देव. एक 2-3 उदाहरण देतो. जगद्गुरु तुकोबाराची परंपरेची महिन्याची वारी. आणि तुकोबाराच्या वारी ज्या वेळेला पंढरपूरला येत असताना पायाला एक प्रमाणात जगद्गुरु तुकोबाराची पायाला एक जखम झाली आणि त्याच्यातून रक्तस्राव होऊ लागला. तुकोबारा ज्या वेळेला फलटणपर्यंत आले आणि फलटणपर्यंत आल्यानंतर त्याच्यातून जास्त रक्तस्राव होऊ लागला. होत असताना भगवान परमात्मा स्वतः विटेवरून उतरले आणि फलटणला गेल्यानंतर तुकोबाराला सांगितलं, महाराज घ्या दर्शन आणि जा इथून परत. जगद्गुरु तुकोबाराने देवाचं दर्शन घेतलं नाही, फक्त पाहत राहिले. आणि देवाला विचारलं, म्हणले देवा तुम्ही आलात, मग ते म्हणले तुम्ही दर्शनाकरता पंढरपूरला यायचे ना, त्याच्यामुळे मी इथं आलो, तुम्हाला येता येणार नाही, माझं दर्शन घ्या, निघून जा. त्यावेळेला तुकोबाराच्या तोंडातून शब्द निघून गेले. तुकोबाराने सांगितलं देवाला, म्हणले देवा तुम्ही आलात ही गोष्ट खरी आहे, पण तुला कुणी सांगितलं की तुझी मला फक्त आवड आहे. ते म्हणले मग इतके दिवस वाऱ्याचे होते ते कशा करता. एक लक्षात घ्या, तुम्ही येताना चंद्रभागा आणली का नाही, पुंडलिक राहायला आणलं का नाही, मग आलेल्या मार्गाने निघून जा. आवडे पंढरी भीमा पांडुरंग चंद्रभागा लिंग पुंडलिक. मला काय काय आवडतं हे त्या तुकोबारांनी त्या ठिकाणी यादी दिली. मला पंढरी आवडते, मला चंद्रभागा आवडते. या प्रकारानं काही गोष्टी आवडाव्यात आणि काही गोष्टी आवडू नयेत. मग काय आवडावं, महाराज म्हणतात आवडे हे रूप गोजिरे सगुण ज्यांचा आवडता देव. आणि काय आवडू नये, महाराज म्हणतात नावडे जन, नावडे माता, नावडे पिता. हे प्रमाण आपण बरं का वारकऱ्यानं म्हणताना जगद्गुरु तुकोबाराचा अधिकार होता. जशी जशी अवस्था, जशी जशी वेळ आली तसे तसे प्रमाण तुकोबाराच्या मुखातून निघालेले आहेत. नावडे माता, नावडे पिता, हे कधी, महाराज म्हणतात प्रल्हादे जनक बिभीषणे बंधू राज्य माता निंदू भरते केली. आईचा त्याग करा महाराज म्हणतात, पण कसा करा, तेवढ्या पुरता करा, कायमचा नाही करा. हे लक्षात घ्या. आता परिस्थिती अशी, जे नास्तिक आहे त्यांनी तेवढं लक्षात ठेवलं, नावडे माता, नावडे पिता. एक लक्षात घ्या, मी तर म्हणतो माझा अधिकार नाही बरं का तात्या, पण सांगून जातो, आई वडिलाची पुण्यतिथी कधीच नाही केली तरी जमते. फक्त आई वडील जिवंत आहे तोपर्यंत नीट सांभाळा. पुन्हा पुण्यतिथी करायची गरज नाही, नाटक करायची गरज नाही. मला सांगा, आई बापाला जिवंतपणे सांभाळ नाही, पुन्हा इंदुरीकर आणला काय, ढोक महाराज पूर्ण उघडून पाजला काय, काय परिणाम होणार आहे मला सांगा ना तुम्ही. त्याचा परिणाम होणार नाही. मी कशा करता सांगतो, ह्या 2-3 गोष्टी महत्वाच्या आहेत. आई वडिलाला जिवंतपणे जर सांभाळलं तर पुन्हा पुण्यतिथी नव्हे, फोटो सुद्धा लावायची गरज नाही. सकळ तीर्थाची दुरे जे का माता पितरे तया सेविषी किर शरीरे लोणकी जे. मी कुठून बाजूला गेलो, आवडे आणि नावडे इथून त्या ठिकाणी महाराज म्हणतात तसं आवडे पंढरी भीमा पांडुरंग ज्यांचा आवडता देव. चला महाराज भागवतामध्ये एक उदाहरण देतात. काय झालं, ज्यावेळेला भगवान परमात्मा झोपले आणि झोपल्यानंतर नारदजी तिथं आले. आणि देव कधी झोपत नसतो, ज्या दिवशी देव झोपत असतो त्या दिवशी आपण जागा राहत नसतो, हे लक्षात घ्या. मग त्यावेळेला सहज आईसाहेबांना विचारलं नारदाने, देव का झोपले, ते म्हणले त्यांचं डोकं दुखतंय. आता कोणी म्हणतं पोट दुखतं, कोणी म्हणतं डोकं दुखतं, कोणतंही घ्या तुम्ही, काय त्याच्यात 1-2-3 कोटीचा घोटाळा होणार नाही. पोट दुखलं काय, डोकं दुखलं काय. मग त्यावेळेला डोकं दुखलं. आता कोणाचं पोट कधी दुखलं हे काय तात्या सांगता येत नाही. हा, एक जणाचं पोट दुखू लागलं, हे हांडे महाराजचं उदाहरण आहे, कोणत्या मोठ्या हांडे महाराजाचं. एक जणाचं पोट दुखू लागलं, पोट दुखत असताना ते दवाखान्यात गेलं, प्रत्येक वेगवेगळ्या गोळ्या दिल्या, पण त्याच्यात पोटातलं काही दुखायचं राहिना. मग त्यावेळेला ते म्हणले, अरे बाबा माझ्याकडच्या सगळ्या गोळ्या संपल्या, पण तुझ्या पोटात दुखायचं काय राहिना. ती म्हणला, मग तुझ्या पोटात कधीपासून दुखू लागलं. मला आपल्या शेजारी ना त्यानं 5व्या मजल्याची कॉलम काढल्यापासून तर जास्त दुखते, मला त्याच्यावर काय आपल्याकडे औषध नाही म्हणलं. हे लक्षात घ्या. म्हणजे पोटात दुखायला लागलं, मला देवाचं डोकं दुखू लागलं. देवाचं डोकं दुखू लागलं म्हटल्यानंतर त्याचा परिणाम असा झाला. मग ते म्हणले, असं करा, एखाद्या वैद्याकडे गेले नाहीत का. वैद्याकडे जाऊन आले, पण वैद्यानं सांगितलंय जो निष्ठावंत भक्त इथं अभंगावर येते तुम्हाला, ज्यांचा आवडता इथे यायचंय. ते म्हणजे एखादा निष्ठावंत जर भक्त असेल त्याचे चरणरज पायाखालची माती आणून जर लावली तर मात्र देवाचं डोकं राहील. नादाने विचार केला, आपणच मोठा भक्त आहे ना, दुसरं कोण आहे. आणि बऱ्याच वेळा वाटत असतं आपणच मोठा कीर्तनकार आहे, बऱ्याच वेळा वाटत असतं. मग त्यावेळेला नारदाने सांगितलं, आई साहेब मग त्याचं काय एवढं अवघड आहे, मी देतो ना 2-3 टोपले माती. आणि महाराज लोकांना माती द्यायला लोक बरेच तयार असतात बरं का, माती द्यायला, हो माती द्यायला. मग त्यावेळेला त्याने सांगितलं, इकडं तिकडे दुसऱ्याचा शोध घेण्यापेक्षा मी देतो ना माती.
आईसाहेबांनी सांगितलं नारदा द्या माती. त्यावेळेला त्यांनी पुन्हा करंट लावला. कसा लावला म्हणले नारदा देवानं सांगितलंय जो मला माती देणार आहे त्याला मात्र नरकात जावं लागेल. ती म्हणली मग दुसरा कोणीतरी बघा आपल्याला काही जमणार नाही, दुसरं कोणीतरी बघा. आता तिथून उठले इथे या अभंगावर, तिथून उठले आणि उठले इकडं राधेकडे गेले. भागवत कथा जर आपण पूर्ण श्रवण केली असती किंवा वाचन केलं असलं तर भागवत ज्यांनी सांगितलं त्या व्यक्तीनं राधेचं नाव बऱ्याच वेळेला भागवतामध्ये टाळलेलं आहे. का राधा ही शब्द आला की भागवत सांगणाऱ्याला तिथं भाव समाधी लागायची. राधा हा शब्द उलटा जर घेतला तर धारा हा शब्द आहे. अखंडजीची भक्तीची धारा तिचं नाव राधा. ते राधा ज्या वेळा परिणाम असा झाला मग ते तिथून उठले आणि उठल्यानंतर राधेकडे गेले. राधेकडे गेल्यावर राधेने विचारलं नारदा कुठून आलात? म्हणजे देवाकडून आलो वैकुंठातून. म्हणजे देव बरा आहे का? ते म्हणले काय सांगावं तुला देवाचं डोकं दुखतंय. म्हणजे एखाद्या वैद्याकडे गेले नाहीत का? वैद्याकडे गेले पण त्या वैद्यानं सांगितलंय एखादा संत महात्मा जर असेल तर त्याचे चरण रज आणून जर ती माती जर लावली त्याच्या गुण देवाचं डोकं राहील. राधेने सांगितलं मग नारदा त्याचं काही एवढं अवघड आहे, मी द्यायला तयार आहे ना. द्यायला तयार आहे म्हटल्यानंतर त्यावेळेला नारदाने सांगितलं राधे द्यायला तयार आहे पण एक लक्षात ठेव त्याचं एक गमक आहे. म्हणले काय? जी भक्त माती देणार आहे त्याला मात्र नरकात जावं लागणार आहे. राधेने सांगितलं माझा देव समाधानात सुखात आणि शांतीत जर राहत असेल तर ही राधा 100 वेळेला नरकात जाण्याकरता तयार आहे. ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव, अखंडित प्रेम भाव ज्यांचा आवडता देव. मरण्याची जरी वेळ आली नव्हे नव्हे नरकात जरी जाण्याची वेळ आली तिचा भाव तुटत नाही, प्रेम तुटत नाही. म्हणायचं ज्यांचा आवडता देव. पुढे म्हणतात अखंडित प्रेमभाव. एक उदाहरण सांगतो. आवड कुठपर्यंत असते? जोपर्यंत त्याचं तथ्य जोपर्यंत ते साध्य कळत नाही तोपर्यंत. एकदा का एखाद्या व्यावहारिक वस्तूचा दोष लक्षात आला की त्याच्याबद्दल आवड राहत नाही. सांगू का एक उदाहरण? आदरणीय शांती ब्रह्म कुरेकर बाबा एक उदाहरण देत असतात. एका व्यक्तीला दररोज 1 किलो जिलेबी खायची सवय होती. किती किती 1 किलो जिलेबी. सकाळी उठला आंघोळ केली पूजा केली की दिवशी जायचा आणि 1 किलो जिलेबी खायचं हॉटेलमध्ये. एक दिवस काय झालं असं लॉकडाऊन पडलं. असं म्हणावं लागेल. आता उदाहरण देताना ताजे ताजे द्यावे लागतील. शिळे उदाहरण. लॉकडाऊन पडलं आणि हॉटेल बंद पडलं. हॉटेल बंद पडल्यानंतर त्याने विचार केला आता बाबा हॉटेल बंद आहे पण घरी तरी जिलेबी करत असेल ना ते. आपण घरी येतं बरं का. आवड आणि नावड. एखादा दोष लक्षात आला की पुन्हा आवड संपते. आणि त्यावेळेला त्यानं घरी गेला. घरी गेल्यानंतर तो हॉटेलवाला जो होता तो बहिर्देशाला गेला होता. म्हणजे तसंच उदाहरण देतो. बहिर्देशाला गेला होता तोपर्यंत ही खुर्ची टाकून तिथं बसला. बसल्यानंतर तो आला तिकडून. आल्यानंतर त्यानं तांब्या तिथं ठेवला आणि ठेवल्यानंतर परदेशी तसाच खुर्चीवर तिथं बसला आणि जिलेबी तळायला. हात धुतले नाहीत, पाय धुतले नाहीत. जिलेबी करणारा बसला आणि बसल्यानंतर मग आता त्यानं काय केलं ते तेलाचं उघडलं. त्याच्यामध्ये 5-6 उंदीर पडले होते. कशात? त्या तेलात पडल्याबरोबर याच्याबरोबर ते उघडलं. उघडल्यानंतर ते म्हणलं का हे तेल कावच आहे? तर आमचे वैकुंठवासी गुरुरे पांडुरंग बाबा वैद्य म्हणायचे. हे म्हणायचे मी हेच वापरतो, माझे वडील हेच वापरायचे, आमचे आजोबा हेच वापरायचे. पंजोबा, आपड पंजोबा, चिपड पंजोबा आणि तिपड पंजोबा हे वैद्यपती शब्द असं म्हणायचे. हे 5-6 पिढ्यानं परंपरेनं तेल चालत आलेले म्हणले हे. मग म्हणले का
हे तेल ह्याच्यामध्ये हे झाकलं नाही नीट व्यवस्थित, काय नाही, 5-6 उंदरं पडले. अहो ते म्हणले आज तर 5-6 पडले, दररोज तर 10-12 पडत असतात. आज तर 5-6 पडले. मग ते म्हणलं मग दररोज जी जिलेबी देतात ती कशात ती म्हणलं याच्यातलीच, ह्या त्याला ती दररोज तुला जिलेबी मिळते. आता मला सांगा, जिलेबी ज्याला दररोज आवडत होती, 1 किलो जिलेबी खात होता कुठपर्यंत, जोपर्यंत त्याच्यातला दोष लक्षात आला नाही तिथपर्यंत. एकदा का दोष लक्षात आले की पुन्हा आवड समाप्त झाली. पण माझ्या भगवान परमात्म्याची आवड कमी होत नाही, हळूहळू ढाळे ढाळे येतुलेनी एके वेळे. त्याची आवड मात्र त्या ठिकाणी वर्षाकाळी सरता जैशी चढू लागे, पंडित सुद्धा ज्ञानोबराय म्हणतात ती वाढत जाते, कमी होत नाही. या प्रकारानं महाराज म्हणतात ज्यांचा आवडता देव अखंडित, इथं शब्द महत्वाचा आहे भागवतामध्ये. चला पुन्हा एका राधेनं काय केलं, चित्र काढलं, एक चित्र अखंडित याच्याकडे सांगतो. चित्र काढलं, काढल्यानंतर काय केलं, त्या चित्राला सर्व केलं, तयारी केली आणि ते चित्र काढलं, पण त्याला पायच काढले नाहीत. कशाला, त्या चित्राला पाय नाही काढल्यानंतर बाकीच्या गवळीने त्या चित्र बघायला आल्या आणि आल्यानंतर राधेला म्हणलं, राधे एवढं सुंदर चित्र काढलं पण त्या चित्राला पायच काढले नाहीत. पाय नाही काढले म्हटल्यानंतर राधेनं रडायला सुरुवात केली. राधा म्हणली तुम्हाला वाटतं का मला या चित्राला पाय काढू नयेत? हा, एवढ्यामुळे ते चित्र चांगलं दिसत नाही हे मला सुद्धा लक्षात येतं. पण एक लक्षात घे, हा भगवान परमात्मा एवढा चंचल आहे, मला माहिती आहे. माझ्या अखंड दृष्टीसमोर राहावा याच्या मदत करता मी काय केलं, यदा कदाचित या चित्राला जर पाय काढले तर हे चित्र सुद्धा पडून गेल्याशिवाय राहणार नाही. यानं माझ्या दृष्टीसमोर अखंड राहावं. आता दृष्टी पुढे आईसा चितूर आहे, जो मी तुझं पाय पांडुरंग, या प्रकारानं यानं अखंड माझ्या दृष्टीसमोर राहावं याच्या करता मुद्दामच मी त्याला पाय काढले नाहीत. याला म्हणायचं अखंड, अखंड खंडे ना जीवन, रामकृष्ण नारायण, गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. महाराज म्हणतात भगवंताचं नामस्मरण बुवा म्हणायचे बघा. पाणी जर सोडलं तर त्याची धार तुटत असते, पण तेलाची धार मात्र वरून सोडल्यानंतर तुटत नसते. तसं भगवंतावर प्रेमही असावं, भाव असावं, पण तैलवत तेला प्रकारानं त्या भाव असावा. या प्रकारानं ज्यांचा आवडता देव पुढे अखंडित प्रेम भाव, प्रेम असावं. जगद्गुरु तुकोबाराय देवाला मागतात, देवा तुला मला द्यायचंय ना दे, पण प्रेम दे. तेवढं देवानं सांगितलं हे घ्या. त्याने सांगितलं देवा मला प्रेम देत असताना असं फेकून नाही पाहिजे. कसं पाहिजे, करोनी उचित पुढे महाराज म्हणतात प्रेम घाली, तिथं शब्द आला. नाथ महाराज सांगतात प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविन नाही समाधान. या प्रकारानं मला देवा द्यायचं ना, प्रेम द्या, निरतिशय निष्काम. नारद भक्ती सूत्रामध्ये आलं, सकाम प्रेम नको मला, निष्काम निस्पृह असं असणारं प्रेम त्या ठिकाणी मला पाहिजे. या प्रकारानं ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेमही आहे आणि भावही आहे. एक उदाहरण देतो आणि तिसऱ्या प्रमाणात जातो वेळेमध्ये. 1 तास उरला खटवांग, आपल्याला 1 तासामध्ये उरकायचे. हा बरं काय, महाराज म्हणतात प्रेमही आहे आणि भाव आहे. त्याच्याकरता एक उदाहरण देतो. भावेन देवम कलया नरेंद्रम, धनेन कांता कपटेन शत्रुम. या प्रकारानं देवाला लागतो तो भाव, काही नलगे एक भावचे कारण तिथं लागतो तो भाव. आता वर्तमान काळामध्ये ताते असं झालंय, कोणी कोणाला भाव द्यायला तयार नाही, त्याच्यामुळे आपल्यालाही कोणी भाव देत नाही. आपल्यालाही कोणी भाव देत नाही. लक्षात घ्या, याला भाव लागतो. कोणता भाव? निष्ठावंत भाव, भक्तांचा स्वधर्म. एक प्रेम, दुसरा असणारा भाव. काही जणाला प्रेम आहे पण भाव नाही, काहीला भाव आहे पण प्रेम नाही. या प्रकारानं म्हणतात प्रेम आणि भाव. याच्याकरता एक उदाहरण देतो, लक्षात घ्या. ज्ञानोबारांनी उदाहरण दिलं बघा. उदाहरण जरा ग्राम्य, जरा खालचं आहे, पण ते पटणार आहे. याच्याकरता मी सांगतो.
ज्ञानोबा म्हणतात एखादी मुलगी आहे, सुंदर आहे बरं का, तिच्या अंगावर अलंकार आहेत, चांगले वस्त्र आहेत, पण ज्ञानोबा म्हणतात काय करणार हो, अंग गोरे आणि तरुणी आहे, वरी लिहिले आहे लेणे परी एकलेले प्राणे सांडिले जीवे. ज्ञानोबा म्हणतात अरे सगळं आहे हो, पण त्याच्या शरीरामध्ये प्राण नाही ना. तसं एवढं मोठं शरीर आहे, पण याच्यामध्ये भगवंताबद्दल प्रेमही नाही, भावाचा काय उपयोग आहे. विठ्ठला प्रेम आणि भाव. आता हे जरा पट्टे नाही, तुम्हाला जरा एक उदाहरण देतो. तिसऱ्या प्रमाणावर मी जातो. काय झालं, एका मठाचं बांधकाम चालू होतं. मठातच सांगावं लागेल ना आता सध्या, मठाचं बांधकाम चालू होतं. चालू असल्यानंतर अचानक ते बांधकाम बंद पडलं. बंद पडल्यानंतर एक श्रीमंत व्यक्ती जवळून चालली होती. त्याने सांगितलं का काम कसं काय बंद आहे. ते म्हणले पैसे नाहीत, त्याच्यामुळे अर्धवट स्थितीमध्ये राहिले. ते म्हणले माझ्याकडे या. आल्यानंतर दोघं चौघं तुम्ही ट्रस्टी या, मी तुम्हाला काय करतो 5 लाख रुपये देतो म्हटल्यानंतर सगळे त्या श्रीमंत व्यक्तीकडे गेले. त्याने 5 लाख रुपयाचा चेक दिला. सगळे आले, पुन्हा बँकेत गेले आणि बँकेत गेल्यानंतर तो चेक दिला त्या मॅनेजर जवळ. दिल्याबरोबर त्याने सांगितलं अहो 5 लाखाचा चेक दिला, पण याच्यावर त्याची सहीच नाही. कुणी ज्यानं चेक दिली त्याची. त्यांना वाटलं घाई गडबडीमध्ये विसरला असेल म्हणून त्याने काय केलं, परत तो चेक घेतला. त्या श्रीमंत शेठजीकडे गेले आणि सांगितलं शेठजी 5 लाखाचा चेक दिला, पण त्याच्यावर तुमची सहीच नाही. ती म्हणलं आपण प्रत्येक ठिकाणी दान देत असतो, पण आपलं नाव कुठं टाकत नसतो आपण. जागेत का नाही तुम्ही. अहो 5 लाखाचा चेक आहे, पण त्याच्यावर जर सही नसेल तर त्याचा उपयोग. तसं एवढं मोठं शरीर आहे आणि भगवंताबद्दल जर प्रेम आणि भाव नसेल तर त्याचा उपयोग नाही. या प्रकारानं महाराज सांगतात आपल्या जीवनामध्ये प्रेमही पाहिजे आणि त्याच्याबद्दल भावही पाहिजे. अखंडित प्रेम भाव. मग आम्हाला सांगा ना महाराज, भाग्यवंत कोण. तुकोबाराय म्हणतात जे पवित्र आहे, जे सोहळे आहेत, तीच खरे भाग्यवंत आहेत. विठ्ठला विठ्ठला तीच भाग्यवंते, तीच भाग्यवंते. पुरती धनाविते, धरती पुरती धनाविते, गावळाचा देवा. धरती पुरती धनाविते, धरती पुरती धनाविते, गावळाचा देवा. तीच भाग्यवंते, सरती पुरती धनविते. असे वारकरी संप्रदायाचे हे जुने चाली आहेत बरं का. आता आमची एखादी पाठ असायची ना, आम्ही एक कधीतरी म्हणायची, बरोबर आहे का नाही. बुवा म्हणायचे बघा. आता तुमच्या प्रामाणिक आणि पारंपरिक चाली आहेत.
आता ही बाकीचे चाली आमची जी काही ती एकच चाल पाठ आहे मला एकच तेवढीच म्हणत असतो. मग बुवा म्हणायची एक तर स्वरात तर म्हणायचं नाही मग तर जोरात तरी म्हणायचं. तेवढीच आम्ही म्हणली एक जी होती तेवढी गेली संपून. आता बऱ्याच वेळा काही जणांचे अभंग ठराविक असतात बघा. खेडेगावामध्ये जर तुम्ही गेल्यानंतर त्याला एकच अभंग आणि एकच चालपाट असते. मग दुसरा जर कोणी म्हणला तिचा अभंग म्हणायला लागला तर ती म्हणतो ती माझा अभंग आहे रे तू म्हणू नको. म्हणजे काय 7-12 येतो तुझ्या नावावरती. ती म्हणतो ती माझी चाले ती जर म्हणून गेला तर मग मला दुसरी येत नाही चाल. याचा अर्थ असं एकच चाल आणि एकच प्रमाण एकच अभंग. महाराज म्हणतात तीच भाग्यवंते सरती पुरती धनविते. 1-2 प्रमाण सांगतो. महाराज म्हणतात परमार्थामध्ये भाग्यवंत कोण. तुका म्हणे भाग्य या नावे संसारी जन्मी जे याचा भाग्यवंत म्हणू शरण गेले तरळे तर ते हा भरवसा. या प्रकार नामधारक आता तसा भाग्यवंत कोण. या ठिकाणी वारकरी संप्रदायामध्ये जन्माला आणि परमार्थ करू लागला. वारकरी संप्रदायाचा त्याच्या इथं भाग्यवंत कोणीच नाही मंडळी. एक लक्षात घ्या एवढं वर्ष आहे ना मी माफी मागून सांगतो मंडळी आपण सर्व दिंडीवाली पारंपरिक दिंडीवाली मंडळी. अरे भगवान परमात्म्यानं गेलं वर्ष आणि हे वर्ष जरी काढलं ना 1 वर्ष असं येईल की आपल्याला चक्रवाढ व्याजानं भगवान परमात्मा पुन्हा देईल आपल्याला. विठाला विठाला. आपली वारकरी फडकऱ्याची परीक्षा आहे मंडळी. परीक्षा आहे मंडळी. मला एक सांगा आपले इतके भाग्यवंत कोणीच नाही. आपल्या ही दिंड्याची पारंपरिक दिंडी आहे. कधी खायला मिळालं कधी खायला मिळालं नाही. मी जुनं एक जणाकडून ऐकलेले बरं का महाराज ते तुम्हाला माहिती असेल. तुमचे वडील त्याच्यामध्ये होते असं मला त्यांनी सांगितलं. अण्णाने सांगितलं ढवळेकर अण्णाने. ते म्हणले आम्ही 5 जण ट्रक केली होती. 5 पांडव आणि 1 द्रौपदी असं म्हणायचं बरोबर आहे. म्हणजे ही जुन्या लोकांना मी ऐकलेलं आहे. म्हणजे एक विचार करा 5 जणांमध्ये 1 ट्रक करायचे. पण त्यावेळेला अवस्था अशी होती ना अजूनही तीच अवस्था आहे मंडळी. आमच्या वारकरी फडकऱ्याला त्या ठिकाणी भिशी किती मिळाली पैसा किती मिळाली याचं दुःख जास्त नाही पण वारी चुकली याचं जास्त दुःख आहे. विठाला. गेल्या वर्षी आषाढी वारी चुकली तर आमच्या वारकरी फडकऱ्याने काय केलं माहिती का तुम्हाला. दररोज जे पारंपरिक भजन आहे तिथून जे सुरुवात आहे ती वेळेने नियमाने नित्यनेम बरोबर 15 दिवस 17 दिवस ते घेतले पण वारीचा खंड पडला नाही. पण आम्ही वारकरी फडकरी वारी चुकली म्हणायला तयारच नाही. अरे आम्ही नाही चालत येऊ द्या पण ज्ञानोबा एसटी नका होण्या परंतु मानाच्या 7 पालखी आल्या हीच आमची वारी. कुठं परंपरेची वारी खंडित झाली मला सांगा. 7 महात्मे म्हणून वारकरी संप्रदायामध्ये 7 पालख्या महत्वाच्या आहेत. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम इथपर्यंत हे 7 मानाच्या पालख्या पंढरपूरला आल्या ना. नाही चालत येऊ द्या पण एसटीनं तरी आल्या ना. भगवान परमात्म्याची भेट घेऊन पुन्हा परतीला त्या मार्गाला गेल्या. याचा अर्थ असा आहे मी कुठून बाजूला गेलो तीच भाग्यवंते सरती पुरती धनविते. एक तर भारतात जन्माला आलो म्हणून भाग्यवान. पुन्हा त्याच्यामध्ये महाराष्ट्रात जन्माला आलो म्हणून भाग्यवान. महत्वाची गोष्ट महाराष्ट्रामध्ये जन्माला येऊन वारकऱ्याच्या कुळामध्ये जन्माला आलो म्हणून भाग्यवान. वारकऱ्याच्या कुळाला जन्माला येऊन आपण भगवंताचं भजन करतो म्हणून आपले इतका भाग्यवान. संत महात्मे म्हणतात तीच भाग्यवंते पुढे सरती पुरती धनविते. एकच उदाहरण देतो शेवटच्या प्रमाणावर मी जातो. मला सांगा संत महात्मे इतकं भाग्यवान कोणी आहे का. नामदेवरायांनी भजन करायचं म्हणून वारकरी संप्रदायाच्या कीर्तनकारांनी मी आता जे टॉकीजला बी सांगितलं आणि शेमारो मराठीला सांगितलं. वारकरी संप्रदायातल्या महाराज लोकांनी तुकोबाराय म्हणायचं ज्ञानोबाराय म्हणायचं. एकेरी शब्दात बोलायचं नाही बोलायचं मंडळी. आपला अधिकार नाही तेवढा. नाहीतर बऱ्याच वेळा एकेरी शब्दामध्ये संत महात्म्याचा उच्चार करतो तो. मी कीर्तनामध्ये सांगितलं तुम्ही जर ज्ञानोबाराय तुकोबारायला एकेरी भाषेत बोलाल तर तुमची जीभ झाडल्याशिवाय राहणार. आपला तेवढा अधिकार नाही. महाराज त्या ठिकाणी ज्ञानोबाराय तुकोबाराय असं म्हणायचं. नामदेवराय हा अशी शब्द राय हा शब्द आहे त्या ठिकाणी. राय म्हणजे महाराज हा शब्द आहे त्या ठिकाणी. तसं महाराज म्हणतात तीच भाग्यवंते सरती पुरती धनविते. नामदेवरायांनी प्रपंचाचं बघितलं नाही पण देवाचं अखंड भजन केलं आणि केल्यानंतर त्याचा परिणाम काय झाला. एक दिवस परिसा भागवताची पत्नी नामदेवरायाच्या घरी आली. परंपरेनं उदाहरण दिलं जातं. आल्यानंतर त्यांनी सांगितलं अहो तुमच्या प्रपंचामध्ये पाहिलं तर सगळी प्रतिकूलच परिस्थिती. मग असं असताना मग काय करा आमच्याकडे परिस आहे तो घ्या आणि घेतल्यानंतर तुम्ही काय करा तुमच्या घरात जेवढं लोखंड आहे तेवढं त्याचं काय करून घ्या सोनं करून घ्या. तो परिस दिला. कुणी परिसा भागवताच्या पत्नीनं दिल्यानंतर घरात जेवढं लोखंड होतं तेवढं त्याचं सोनं केलं आणि केल्यानंतर पुन्हा काय झालं नामदेवराय जेवढा भजन करून आले त्यांना आनंद झाला का दुःख झालं. हा दुःख झालं पण त्याने ते दाखवलं नाही. ती पत्नी म्हणू लागली महाराज आता तुम्ही भजन करत राहा अजिबात प्रपंचाची चिंता करू नका. पण ते म्हणले हे सगळं झालं पण कशानं विचारलं कुतूहल. मग त्यावेळेला त्यांनी सांगितलं परिसा भागवताच्या पत्नीनं मला परिस दिला त्याच्या योगाने हे सगळं लोखंड होतं त्याचं मी सोनं केलं म्हटल्यानंतर त्याने सांगितलं दाखवतो तो परिस तरी दाखव म्हटल्यानंतर आनंदाने त्याने दाखवला. नामदेवरायांनी 80चा स्पीड धरला आणि चंद्रभागा गाठली. इथे या अभंगावर आता चंद्रभागेमध्ये तो परिस टाकून दिला.
7-8-10 दिवस गेले. परिसा भागवताची पत्नी आली. तिनं सांगितलं आमचा परिस आम्हाला परत द्या. ते म्हणले काय करणार, मला तुम्हाला परत द्यायचा होता, पण आमच्या पतीनं तो काय केला, चंद्रभागेमध्ये पाण्यात टाकला. परिसा भागवते आले, त्यांची पत्नी, दोघं भांडू लागले. नामदेवराय भजन करून आले. त्यांनी सांगितलं काय झालं. ते म्हणले तुम्ही ते परिस त्या दिवशी चंद्रभागेमध्ये टाकला. ते मला चला कुठे नेले, चंद्रभागेमध्ये नेलं. चंद्रभागेमध्ये नेल्यानंतर आमच्या नामदेवरायांनी ओंजळ धरली. अशी आपल्याला विदित आहे आणि जुनी कीर्तनकार परंपरेने सांगत येतात. अशी ओंजळ धरली. यांना दिसायच्या त्या गारगोट्या आणि नामदेवरायांना त्या ठिकाणी तो परिस दिसायचा. बरोबर आहे ना. आता बरेच लोक म्हणतात ज्ञानोबाराच्या दारात पिंपळ कशाचा आहे, सोन्याचा आहे. आमची वारकऱ्याची श्रद्धा आहे, निष्ठा आहे. बरोबर आहे ना. सोन्याचाच पिंपळ आहे, फक्त आपलं पाप असल्यामुळे आपल्याला दिसत नाही. हे लक्षात घ्या. जयाचे द्वारे सोन्याचा पिंपळ. सोन्याचा पिंपळ नाही, वैकुंठाशी गुरुरे घोलेबा म्हणायचे. सोन्याचा पिंपळ म्हणजे सुखाचा पिंपळ. बरोबर आहे. नामा म्हणे देवा चला आता ठाया विश्रांती घ्यावया कल्पवरी. याचा अर्थ सोन्याचा म्हणजे माणसं बरेच वेळा म्हणतात ते मेले त्यांचं सोनं झालं म्हणजे चांगल्या अवस्थेला प्राप्त झाले. हे जसं तसं महाराज म्हणतात त्याचं सोनं झालं. या अर्थी सुखाचा पिंपळ त्या ठिकाणी आहे. मी कुठून बाजूला गेलो. नामदेवरायांनी त्या ठिकाणी नेलं. अशी ओंजळ धरली म्हणजे घ्या घ्या म्हटल्यानंतर आता काय करणार, असं परंपरेनं सांगितलं जातं. तिथं लोखंडाचा तुकडा होता. ते म्हणले त्याला तर लावून बघू. एक गारगोटी उचलली त्याला लावून बघितली, त्याचं झालं सोनं. सोनं झाल्यानंतर परिसा भागवताला वाटलं धरली ओंजळ तर 2-3 घ्यायला काय हरकत आहे. हा 2-3 घ्यायला काय हरकत आहे. नामदेवरायांनी सांगितलं तुमचं जेवढं आहे तेवढ्याला हात लावा, बाकीचं जमणार नाही. आता मला सांगा, ज्या नामदेवरायांनी हातात गारगोटी धरल्यानंतर त्याचा जर परिस होत असेल मग ती भाग्यवंत नाहीत का. तीच भाग्यवंते. महत्वाची गोष्ट सरती आहे, पूर्ती आहे आणि उरती आहे. विठाला विठाला. परमार्थामध्ये सत्य आहे, साच आहे, खरं आहे. आपण जर एखाद्या विचारलं कसं काय चाललं तर ते माणसं म्हणतात बोला की जरा 10 मिनिटं राहिले फक्त. काय म्हणतात, ज्याचं बरं आहे त्याचं काही खरं नाही. लक्षात घ्या. खरं आणि बरं फक्त परमार्थामध्ये. सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे. बरं आणि खरं फक्त परमार्थामध्ये. प्रपंचामध्ये खरंही नाही आणि बरंही नाही. जे बरं आहे म्हणते त्याचं तर कधी खरं नाही. हे लक्षात ठेवा. या प्रकारानं महाराज म्हणतात तीच भाग्यवंते सरती पुरती धन विद्ये. अरे व्यवहारातलं धन संत महात्म्यांनी कमवलं नाही, एक धन मात्र कमवलं. सहज प्रमाण म्हणतो परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण व्हावं या जतन हे उपाय लाभाचे. जे धन भूतकाळात होतं वर्तमान काळात आहे भविष्य काळामध्ये राहणार आहे. हे धन जर कोणतं असेल आम्हा विठ्ठल जीवन टाळची पुळिया धन. सगळ्यात मोठं धन जर कोणतं असेल तर भगवान परमात्म्याचं नामस्मरण. भूतकाळात होतं वर्तमान काळात आहे भविष्य काळात राहणार आहे. भगवंत भूतकाळात होता वर्तमान काळात आहे भविष्य काळात राहणार आहे. भूतकाळात आपण कुठे होतो माहिती नाही, वर्तमान काळात आहे तर भविष्य काळात कुठे जायचे माहिती नाही. या प्रकारानं संत महात्मा भगवान परमात्मा आणि संत महात्मा तिन्ही कालावधी असतात. जे जे झाले अवतार तुका त्याचे बरोबर. याचा अर्थ असा होतो तीच भाग्यवंते सरते पुरते धन विते. असं अविनाशी स्वरूपाचं धन महाराज जोडिले हे नसरे धन. अविनाश आनंद गण अमूर्त मूर्ती मधुसूदन समचरणी देखील. असं जे अविनाशी स्वरूपाचं धन संत महात्म्याने प्राप्त केलं. मग महाराज आम्हाला सांगा या गोष्टी पटल्या, पण सेवा करताना कोणाची करावी. तो को बराय म्हणता तू का म्हणे देवा तू का म्हणे देवा.
तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा, ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव. देव आणि संत दिसण्याकरता दोन आहेत पण असण्याकरता एकच. याच्याकरता ज्यावेळेला भागवतामध्ये एक 2-3 ओव्या आलेल्या आहेत. नाथ महाराजांनी फार मार्मिक ओव्या लिहिलेल्या आहेत. नाथ महाराज सांगताना फार मोठं मार्मिक सांगतात. दोन आहे पण असण्याकरता एक आहे. टिपऱ्या दोन आहेत पण नाद मात्र एक आहे. डोळे दोन आहेत पण दिसण्याकरता पाय दोन आहेत पण चालणं एक आहे. हे जसं या प्रकाराने महाराज म्हणतात ओठ दोन आहे पण बोलणं मात्र. आता काही जणांचं दोन असेल समजा द्या सोडून पण हे सांगतो महाराज त्या प्रकारानं. महाराज म्हणतात टिपऱ्या दोन, नाद एक, डोळे दोन पण पाहणं एक. या प्रकारानं देव आणि संत दिसण्याकरता दोन पण असण्याकरता मात्र एक. याच्याकरता शेवटचं उदाहरण देतो आपल्या लक्षात येईल. तो का म्हणे देवा त्यांची केल्या पावे सेवा. वन एक उदाहरण द्यायचं बघा. वैकुंठवासी गुरुवर्य मधुकृपा शिंपे एक उदाहरण द्यायचं म्हणजे लक्षात येईल आपल्या. काय झालं, एका मुलाचं लग्न ठरलं. लग्न ठरल्यानंतर काय असतं त्यालाही माहिती असतं की आपल्याला एक दिवसच मान आहे, पुन्हा काही मान नाही. मग त्यांनी म्हणायचं नवर देव, एक दिवसाचा देव. त्यावेळेला ते लग्नाची वेळ जवळ आली आणि आल्यानंतर तो मुलगा काय झालं, ह्याच्यावर जाऊन बसला, झाडावर जाऊन बसला नवरदेव. जाऊन बसल्यानंतर लोक म्हणायला लागले अहो नवरदेव कुठे, नवरदेव कुठे. एका मुलाला माहिती होते झाडाजवळ चढताना बघितलं होतं त्याने. बघितल्यानंतर परिस्थिती अशी झाली, लोक म्हणू लागले वेळ झाली, 12:30 वाजले, मुहूर्त जवळ आला पण हे काही नवरदेव सापडला ना. त्या मुलाला विचारलं अरे बाबा तू नवरदेव बघितलं कुठं? ती म्हणलं आहे ना, चला दाखवतो. झाडावर बसलेला आहे. बघितलं. त्याला लोक विनवू लागले. त्याला माहिती आहे आजच्या दिवशीच फक्त विनवणार, पुन्हा कधी कोणी विनवणार नाही. त्याला म्हणायचे या खाली, वेळ झालेली या खाली. सांगा बाबा तुम्हाला गाडी कसली पाहिजे, रॉकेलवर चालणारी पाहिजे का, पेट्रोलवर का, डिझेलवर का, LG वर चालणारी, गॅसवर पाहिजे, कशावर पाहिजे, पण सांगा, उतरा खाली. ते म्हणला नाही. मग ते म्हणलं मग काय कापड पसंत नाही का तुम्हाला, पांढरं कापड पाहिजे का 3.5 मीटर, किती पाहिजे सांगा, तर कोणतं पाहिजे सांगा. सांगा म्हटल्यानंतर अभंगावर यायचे तुम्हाला. ते म्हणलं आपल्याला कापड पसंत नाही, आपल्याला कापड असं पाहिजे. म्हणजे तुला जसलं पाहिजे तसलं देतो पण उतर खाली. मग त्यानं सांगितलं मी वरून सांगतो तसं तुम्ही कापड आणा, ज्याच्यामध्ये आडवाई धागा नसावा, उभाई धागा नसावा, असं कापड पाहिजे. लक्षात नाही, आडवाई धागा नसावा आणि उभाई धागा नसावा असं मला कापड पाहिजे. आता मला सांगा, आडवा धागा आणि उभा धागा मिळून एक कापड जसं होतं तसं देवते संत निमित्त त्या प्रतिमा. देव आणि संत जसे आडवा धागा आणि उभा धागा मिळून एक कापड, तसं देव आणि संत दिसण्याकरता दोन पण असण्याकरता एक. कसं उजवे वाम भागन तुका म्हणे एकच अंग. या प्रकारानं उजवा आणि डाव हे जसं मिळून एक शरीर, तसं संत दिसण्याकरता साखरेतून गोडी जशी बाजूला करता येत नाही, मिठामोचून खारटपणा बाजूला करता येत नाही, तसं देवापासून संत, संतापासून देव बाजूला करता येत नाही. मग देवाची सेवा केली संताकडे जाते, संताची सेवा देवाकडे जाते. तुका म्हणे देवा त्यांची केल्या पावे सेवा, ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव ज्ञानेश्वर. मन तू Oh
तुका म्हणे देवा त्यांची केल्या पावे सेवा, ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव. या ठिकाणी त्याने मला कृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. या प्रकारानं महाराज म्हणतात वारकरी संप्रदायामध्ये रामकृष्ण 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 हे जसं भजन अखंड आहे. मग हे कशानं होतं? विण्याच्या पाऱ्याच्या युगानं होतं. मी पाहिलं की ज्यावेळेला सोपान काका साहेबाबरोबर ज्यावेळेला इथून टेम्पो निघाला, तो टेम्पो निघाल्यानंतर मी पाहिलं तो टेम्पो मध्ये उभ्यानं पारा. किती अवघड सेवा आहे बघा ना तुम्ही. म्हणजे एक लक्षात घ्या, म्हणून जरा माफी मागून सांगतो. अरे ही नवीन जी दिंड्या निघाल्यात ना, टेप होते माझं कीर्तन. नवीन जे दिंड्या निघाल्यात त्या 1 वर्ष तोटा येऊ दे ना, ट्रक नाही सोडून पळून गेला तर बोला. पण आपल्या जे परंपरा आहे मंडळी, फायदा हो तोटा हो काय हो, पण या परंपरेपासून न ढळणारी आपण माणसं आहेत हे लक्षात घ्या. याचा धरीन अभिमान करीन आपुले जतन. भगवंताला फक्त एकच प्रार्थना करतो, पुढचा जो कालावधी आहे ओटीची ज्यावेळेला तो 16 असेल त्यावेळेला भगवान परमात्म्याने हे कोरोनाचं जे असणारा प्रादुर्भाव आहे तोपर्यंत समाप्त करावा. आणि आम्हाला वारकऱ्याला भजन वारी हे करण्याकरता त्या ठिकाणी भगवंतानं आम्हाला ते योगदान द्यावं हीच प्रार्थना भगवंताला वैकुंठवासी परमपूज्य शिवाजी महाराजांना हीच प्रार्थना करतो. ही जी सेवा करत असताना जे काही बरोबर आहे ते जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे चुकीचं असेल ते नक्कीच माझ्या बुद्धीचे दोष आहेत. करविडी तैसी केली कटकट वाकडे की नीट देव जाणे. ज्ञानोबराच्या भाषेमध्ये किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी येत माझे जे उरले पाये पण तुम्ही संत माझी कडा दिटीचा कराला बहुडा तरी तुम्हा माने एवढा होईल मी पायाच्या प्रसादे का हे बोललो विनोदे मद क्षमा करणे संती नो हे अंग उद्युक्ती नो हे उपदेश तुमचे बडबडलो शेष तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे. मला वाटतं ही कंबर आराम.